नृत्याच्या नावाखाली तोकड्या कपड्यांमध्ये मुली नाचतात, त्यामुळे हुल्लडबाजी होत असून गणेशोत्सवात अशा नृत्यांना पायबंद घालावा, याबद्दलचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिले। याबद्दलची माहिती कोल्हापूर डान्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेला तुकाराम लाखे, रणजित दुधानी, संदीप मचले, नागेश सोमवंशी उपस्थित होते। अमित पाटील, कोल्हापूर डान्स असोसिएशन कोल्हापूर अध्यक्ष। तर आज प्रेस नोट घेण्याचं कारण म्हणजे असं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणपती उत्सवामध्ये परत इतर खेडेपाड्यामध्ये जे लावणीचे कार्यक्रम होतात किंवा डान्स ग्रुप होतो, त्या ठिकाणी डान्स ग्रुप न होता बाहेरच्या बारबाला बोलवलं जातं, त्यांनी डान्स केलं जातं, जे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। तर हे बंद व्हावं आणि जे लोक असं करतात त्यांच्यावरती प्रशासनाने कारवाई करावी, ही आमची मागणी आम्ही काल SP ऑफिसमध्ये दिलेली आहे, ॲडिशनल SP जयश्री मॅडम यांना। तर त्यांनी सुद्धा बोललेले आहे की याच्यावरती कठोर कारवाई होणार आहे। तर माझी अशी विनंती आहे मंडळांना, गणपती उत्सवामध्ये जे मंडळ बोलवतात असल्या मुलींना असं न करता त्यांनी ह्याचं भान ठेवावं की आपण गणपतीसमोर, आराध्य देवतासमोर आपण काय करतोय काय नाही। तर आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामुळे काय होतंय की आपल्या कोल्हापुरातले चांगले जे कलाकार आहेत त्यांना काम मिळत नाहीये, तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। तर मी आमच्या कोल्हापूर असोसिएशनच्या डान्स असोसिएशनच्या माध्यमातून एक निषेध करतो असल्या मुलींना आणि असल्या मंडळांना, आणि सरकारला सांगतो की याच्यावरती कठोर कारवाई होते आणि आम्हाला न्याय मिळेल। धन्यवाद।